खाली यायला लागली, माफ करा. मला तेच सांगायचं आहे. हरिओम, आवाज येतोय ना? मला तेच सांगायचं होतं की दोघंही म्हणजे ते साथीदार तेही वरती बसलेत आणि नितीन कुलकर्णी त्यांना ही पट्टी खालची घ्यायला लागली. ते दोघंही आजारी आहेत. खरं तर त्यांना थोडासा काहीतरी घशाचा प्रॉब्लेम आहे, अन्ननलिकेचा, आणि त्यांचं तर ढोपरांचे ऑपरेशन झालेली आहेत म्हणून ते वरती बसलेले. असे दोघं जण आहेत. एकदा जोरदार दोघांसाठी टाळ्या वाजवूया. यानंतर मी गिरीश कुलकर्णी यांना विनंती करते मंचावरती यावं. त्यांची जी रचना आहे, मी थोडंसं बोलणार आहे त्याच्याविषयी. गझल सादर करतात ते आपल्यासमोर, आणि मराठीतली गझल म्हणजे मराठीमध्ये गझल पहिल्यांदा आणली ती भटांनी, सुरेश भट. त्यांची ही गझल आहे. सुरेश भटांचे शब्द म्हणजे चिरेबंदी शब्द आहेत. ते हलवताच येत नाहीत. कसे शब्द आहेत बघा. माझा जीव वणवणेल म्हणतात ते. वणवणेल असं का? वळवळेल का नाही? जीव आहे तर तो वळवळला पाहिजे असं आपल्याला वाटेल, पण त्यांचा चपखल शब्द आहे वणवणेल. कारण चालतायत ते, वाट आहे ना, त्यामुळे तिथे वणवण, फिरणं जी आहे ती वणवण असते, म्हणून तो शब्द आहे वणवण. हुरुहुर हुरुहुरेल, जीव थरथरेल, असे हे सगळे शब्द त्यांचे येतात. एक आत्मविश्वास आहे भटांच्या गझलमध्ये. द्वैत्यातलं अद्वैत ते सादर करतात तिथे, की म्हणजे दोघंही ती हळूहळू. गझल ही रचनाच अशी असते. गझलचा अर्थ काय माहिती आहे? हरणाचं पाळस. आणि हरिण हे असं आहे की आपण म्हणतो चित्ता फार तेज धावतो, म्हणजे चिते की तेज रफ्तार असं म्हणतो. तर चित्ता एवढा जरी तेज धावत असला तरीही हरणाला पकडणं कठीण जातं त्याला. त्याचं कारण असं आहे की हरिण असं सरळ धावतच नाही. हरणाची चाल सुद्धा फास्ट आहे, ते जलदच धावतं, पण सरळ धावत नाही. ते उड्या मारतं, इकडे जातं, आणि चित्त्याला असं जाता येत नाही. जो तो धावतो तो चित्ता असा सरळ वेगवान धावतो, आणि त्यामुळे त्याचा थांगच लागत नाही, त्याला पकडता येत नाही. तशी गझल असते. गझलमध्ये सुद्धा थांगच लागत नाही. भटांनी पहिलाच शब्द ठेवलाय या गझलमध्ये, मग. मग म्हणजे कधी आधी काहीतरी झालंय ना, भेट झाली आहे, मग नंतर प्रेम झालंय, मग ते प्रेम असफल झालंय, पुढे ताटातूट झाली आहे, आणि आता कुठेतरी ती हुरहुर राहिली आहे, आणि ती फक्त माझ्याकडे नाही राहिली आहे, तुझ्याकडेही राहिली आहे. बरं, आणि म्हणून मगाशी मी एक गोष्ट ते सांगून गेले, परत मी विसरले. ते सगळ्या आपल्या या ह्याच्यामध्ये त्यांनी सूचना केली होती. तर प्रेक्षागृहामध्ये कुणीही खाण्याला बंदी आहे असं त्यांनी सांगितलं होतं मला हे करायला. मागच्या वेळेला मी उशिरा सांगितलं, आत्ताही तसंच झालंय. तर कृपया विनंती आहे, कोणीही खाऊ नये. बंद पडले. आपण भटांच्या गझलकडे वळूया. मग असा शब्द ते ठेवतात, म्हणजे आधी काहीतरी घडलंय. आणि या सगळ्यातून सुद्धा अजूनही त्याला आशा आहे. काय आशा आहे? तर माझी आठवण कुठेतरी आहेच तुझ्या ह्याच्यामध्ये, असणारच आहे. जे मला आत वाटतंय ते तुलाही वाटणारच आहे. आणि म्हणून बापटांची जी कविता आहे, मी नेहमी सांगते, फुंकर, याच्यामध्ये सुद्धा ते हेच म्हणतात, इतकी का ग तुला सुपारी लागली, पण नकोच सांगूस तेवढीच मनावर फुंकर. तो त्याच्या घरी जातो आणि ते सगळं तो प्रसंग आहे. आणि तिथे त्याला असं म्हणायचंय, तुझ्या डोळ्यातनं पाणी का आलंय मला कळलंय, तुला दाखवायचंय सुपारी लागली, असं नाहीये. आणि म्हणून या गझलचा एकूण सारांश असा आहे की तुझ्या यशाचा पेला गे, तुझ्या यशाचा पेला गे, भरेल काठोकाठ, उणीव एका थेंबाची राहील परित्यात, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवळेल. थबकलेन
मांडली मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणे मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणे अन माझी हाक तुझ्या अंतरात उरहुरेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल सहज कधी तू घरात लावशील सांगवात सहज कधी तू घरात लावशील सांगवात माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल जेव्हा रात्री उशीत माझे घेशील गीत जेव्हा रात्री उशीत माझे घेशील माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद आयुष्य तुझ्या अंगणात तपतपेल मग
सादर केलंय. आणि एकदा मी आप्पांसाठी टाळ्या वाजवायला सांगेन. ही सुंदर साथ आणि ही सुंदर चाल ही सुधीर मोघे यांची होती. 2 सुधीर चित्रपटसृष्टीमध्ये जे आहेत, सुधीर मोघे, सुधीर फडके, त्यांनी इतकी सुंदर रचना करून ठेवलेल्या आहेत. त्यातली ही अतिशय अप्रतिम अशी रचना. मी हेमंत जेरे यांना विनंती करते, त्यांनी मंचावरती यावं.